नमस्कार सर्व मित्रांना. या ठिकाणी आजच्या टॉपिकमध्ये आपण व्याकरणावरती एक घटक शिकणार आहोत आणि तो खूप इंटरेस्टिंग आहे. परीक्षेमध्ये प्रश्नसुद्धा त्याच्यावरती भरपूर विचारण्यात आलेले आहेत आणि तो म्हणजे आहे नाम. ठीक आहे, तर नाम यामध्ये आपण शिकत असताना आपल्याला काही प्रश्न वगैरे विचारण्यात येतील. त्यामधली प्रश्नसुद्धा आपल्याला कशी सोडवायचे आहेत ते व्यवस्थित पाहायचं आहे. आजच्या टॉपिकमध्ये आपण नामाची प्रकार बघणार आहोत आणि नामाच्या प्रकारांसोबत त्यांची उदाहरणंसुद्धा आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वप्रथम नाम म्हणजे काय हे आपण जर बघितलं तर एका व्यक्तीचा, वस्तूचा, पदार्थाचा आपण जो काही एक गुण असतो किंवा जो काही त्याच्यापासून आपल्याला बोध होतोय किंवा त्याचं आपण नाव घेतल्यावर आपल्याला बोध होतो, अशा पद्धतीचे नावं असतात, त्याला आपण नाम म्हणतो. आणि हे नाम या वस्तूला ओळख देणारे असते, त्या व्यक्तीला ओळख देणारे असते, त्या ठिकाणाला ओळख देणारे असते. मग या नामामध्ये विकारी आणि अविकारी असे दोन शब्द या व्याकरणामध्ये आपल्या शब्दांच्या बाबतीमध्ये आहेत, जे की आपण शब्दाच्या जातीमध्ये याच्या अगोदर शिकलेलो आहोत. शब्दांच्या जाती 8 प्रकारच्या असतात. मग अशी शब्द कोणती आहेत की त्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती यानुसार त्यांच्यामध्ये बदल होतो, त्याला आपण विकारी शब्द म्हणायचं. आणि अविकारी त्याच्याच विरुद्धार्थी शब्द अविकारी शब्द कोणाला म्हणायचं की ज्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यानुसार बदल होत नाही, अशी शब्द अविकारी शब्द असतात. मग आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये विकारी शब्द जो आहे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यापैकी नाम हा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर नाम म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. आता नामाचे वर्गीकरणानुसार 2 प्रकार पडतात आणि जर सरळ प्रकार बघायचे म्हटलं तर त्याचे 3 प्रकार महत्त्वाचे असतात. तर त्यामध्ये नामामध्ये पहिला प्रकार आहे धर्मीवाचक आणि दुसरा आहे धर्मवाचक. आता धर्मीवाचक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये गुण आहे, तो धारण करत आहे, तो धर्मी. म्हणजे माझ्यामध्ये एखादा गुण असेल तर मी धारण करणारा आहे, मी स्वतः व्यक्ती आहे, मग मी धर्मीवाचक आहे. आणि धर्मवाचक म्हणजे काय आहे की असणारा गुण, माझ्यामध्ये असणारा गुण तो. हे 2 महत्त्वाचे फरक त्यामध्ये आहेत. तर या ठिकाणी धर्मीवाचक आणि धर्मवाचक ही जर संकल्पना आपली क्लिअर झाली असेल तर आता या वर्गीकरणानुसार त्याची प्रकार आपल्याला बघायचे आहेत. मग धर्मीवाचक यामध्ये सामान्य नाम आहे आणि विशेष नाम आहे. सामान्य नाम कोणाला म्हणायचं की एका जातीचा बोध त्या ठिकाणी होत असतो. पूर्ण नाव घेतल्यावरती पूर्ण कुठेतरी एका व्यक्तीचा न बोध होता पूर्ण गटाचा किंवा पूर्ण संघाचा त्या ठिकाणी बोध होत असतो. मग अशी नाम जे असतात, अशी नाम आपण त्यांना दिले जातात, त्यांना आपण सामान्य नाम असं म्हणायचं. मग आता विशेष नाम कोणाला म्हणायचं तर विशेष नाम म्हणजे काय असतं की त्या ठिकाणी जातीचा बोध न होता किंवा एखाद्या स्पेसिफिक गटाचा बोध न होता गटातील प्रत्येक एखाद्या व्यक्तीचा बोध आपल्याला त्या ठिकाणी होत असतो, त्याला आपण काय म्हणायचं आहे, त्याला आपण विशेष नाम म्हणायचं आहे. मग यामध्ये फरक करताना सर्वात महत्त्वाची क्रायटेरिया आपल्याला लक्षात काय ठेवायची आहे की विशेष नाम आणि सामान्य नाममध्ये फरक काय आहे. तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं, त्यामध्ये व्यक्तीचं नाव असतं, पदार्थाचं नाव असतं, त्याची स्वतःची ओळख त्यामध्ये असते. आणि सामान्य नाम म्हणजे काय तर सामान्य नाम म्हटलं की त्या ठिकाणी एका गटाचा बोध आपल्याला त्या ठिकाणी होत असतो, एका जातीवाचक संकल्पनेचं नाव आपल्याला त्या ठिकाणी माहीत होत असतं. मग याचं सामान्य नामामध्ये अजूनही आपण जर विचार करायचा म्हटलं तर कधीकधी पदार्थांची नावं दिली जातात, त्यामुळं आपण त्याला पदार्थवाचक नाम असं म्हणतो. मग पदार्थवाचक नाम म्हणजे काय, साखर, गूळ, पेन, पुस्तक, वही हे पदार्थवाचक नाम आहेत. ठीक आहे. आणि समूहवाचक नाम म्हणजे काय तर आपण क्रिकेटची टीम म्हणतो, म्हणजे गट म्हणतो, संघ म्हणतो, युनिट म्हणतो, बरोबर. म्हणजे हे इंग्रजीमधून जरी काही शब्द येत असतील तरी त्यामध्ये ज्यावेळेस पूर्ण समूहाचा त्या ठिकाणी बोध होत असतो, उदाहरणार्थ नदी आहे, पर्वत आहे, गाव आहे, ठीक आहे, आणि बँक आहे. आता हे या ठिकाणी स्पेसिफिक कुठली बँक म्हटलं आहे का, स्पेसिफिक कुठलं गाव म्हणलं आहे का, अजिबात नाही. मग त्या ठिकाणी ज्यावेळेस गावाचं विशेष करून नाव येत असेल त्यावेळेस ते विशेष नाम असतं. समूहाचं नाव येत असेल तर समूहवाचक नाव असतं, पदार्थाचं नाव येत असेल तर पदार्थवाचक नाव असतं. पण समूहवाचक, पदार्थवाचक हे सामान्य नामामध्येच गणली गेलेली रूपं आहेत. विशेष नामाच्या बाबतीमध्ये अजून सांगायचं म्हटलं तर व्यक्तीचे अथवा वस्तूचे ते स्पेसिफिक नाव असतं आणि ते खुणेकरिता नाव ठेवलेलं असतं, खूण असते, ओळख असते. ठीक आहे. मग आता त्या ठिकाणी सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यामध्ये फरक बघा. सामान्य नाम जर नदी म्हणलं तर विशेष नाम त्या ठिकाणी काय येणार, गंगा, गोदावरी, नर्मदा. ओके, अशा पद्धतीने. पुढे नंतर आपण जर शहर म्हणलं तर त्यामध्ये पुणे आहे, मुंबई आहे, संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नंतर त्या ठिकाणी नागपूर आहे, अहिल्यानगर आहे,
अशा पद्धतीची आपण त्या ठिकाणी विशेष नामं ही त्या ठिकाणी घेत असतो. आता धर्मवाचकच्या बाबतीमध्ये आपण बघूया. धारण केलेला गुण कोणता आहे तो धर्मवाचक आहे. मग धारण केलेला गुण कोणता आहे, समजा या ठिकाणी आपण जर उदाहरण त्याचं जर बघितलं बघा, तर उदाहरण बघत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण बघूया, धारण करणारा म्हणजे धर्म सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. त्या ठिकाणी आपण त्याला भाववाचक सुद्धा म्हणतो. आता धर्मवाचक नावाला आपण भाववाचक सुद्धा म्हणतो. आणि भाववाचक म्हणजे काय असतं की गुण असतो. त्या व्यक्तीची ओळख म्हणजे विशेष नाम, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे विशेष नाम, पण त्या व्यक्तीमध्ये असलेला गुण हा भाववाचक नाम आहे. उदाहरणार्थ आहे धैर्य, पुढे आहे कीर्ती, चांगुलपणा, शांतता. ठीक आहे. आता ह्या सर्व गोष्टी आहेत, सौंदर्य, या सर्व गोष्टी ज्या आहेत या भाववाचक नाम आहेत. आता आपण तुम्हाला या ठिकाणी बाजूला जे दिसलेलं आहे त्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, व्हिडिओ पॉज करून ते लेखन करू शकता. ठीक आहे. परंतु हा जो टॉपिक आहे हा कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती आहे, समजून घेण्यावरती आहे. यावरती उदाहरणं आपल्याला जर विचारली तर त्यामध्ये आपल्याला दिलेली नावं किती आहेत किंवा नाम किती आलेली आहेत संबंधित वाक्यामध्ये, असे प्रश्न आपल्याला वारंवार विचारण्यात आलेली आहेत. किंवा खालीलपैकी कुठले हे भाववाचक नाम आहे, खालीलपैकी हे कुठले विशेष नाम आहे, किंवा विशेष नामाचं किंवा या नामाचं एक प्रकारे विशेष भाववाचक नाम तयार करा. बरोबर. उदाहरणार्थ आता भाववाचक नाम तयार करत असताना काही आपल्याला नामे साधली जातात. नाम भाववाचक नाम ही साधण्याचा प्रकार आहे. साधनं म्हणजे काय तर बघा, त्यामध्ये काही प्रत्यय या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. प्रत्ययांमध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये काही शब्दांना आई, ई, की, आई, ई, की, पुन्हा नंतर गिरी, ता, त्व, पण, पना, ता हे शब्द किंवा य किंवा वा हे शब्द त्या ठिकाणी लागलेले असतात. त्याची उदाहरणं आपण जर बघितलं या ठिकाणी तर बघा, नवल असेल नवलाई. बरोबर. त्याला प्रत्यय काय लागला आहे, नवल असेल तर आई प्रत्यय लागलेला आहे, तयार काय झालं आहे नवलाई. आता हे नवलाई जे तयार झालेलं आहे हे काय आहे, हे भाववाचक नाम आहे. परीक्षेमध्ये आपल्याला असंच या ठिकाणी प्रश्नामध्ये एखादं नाम दिलेलं असेल आणि ते साधण्याचा प्रकार त्या ठिकाणी जो दिलेला असेल, म्हणजे एक विशेषण असेल, धातू असेल, धातू विशेषण असतं ना, त्या विशेषणाचं आपण भाववाचक नाम तयार करतो. आता नवल हे विशेषण आहे, आश्चर्य हे विशेषण आहे, शांत हे विशेषण आहे. मग त्या शांतचं काय होईल, शांतता. पाटीलचं काय येईल, पाटीलकी. शहांचं काय येईल, शहानपण किंवा शहानपणा. सुंदरचं काय येईल, ये प्रत्यय लागल्यावर सौंदर्य. अशा पद्धतीने त्या ठिकाणी भाववाचक नामंसुद्धा त्या ठिकाणी तयार होत असतात. आणि महत्त्वाचं नामाविषयी सांगायचं म्हटलं तर सामान्य नाम किंवा विशेष नाम यांना प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांच्या गटांचा बोध होत असतो. आणि भाववाचक नामामध्ये प्राणी असेल, वस्तू असेल, यांच्यातील गुण, यांच्यातील धर्म आपल्याला माहीत होत असतो. आणि तसेच सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते, परंतु विशेष नामाचे किंवा भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. आणि जर भाववाचक नामाचे अनेक वचन त्या ठिकाणी होत असेल तर ते सामान्य नामच समजायचं आहे. या ठिकाणी आपण काही उदाहरणं घेऊया आणि नामाचं कार्य कशा पद्धतीनं होतं त्याचे काही शब्द आपण थोडक्यात बघूया. या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. बघा, मी या ठिकाणी वाक्य लिहितोय, मी आत्ताच शहरातून आलो. आता या वाक्यातून बघा, शहर हे जे शब्द आहे, हा शहर म्हटल्यावरती तुम्हाला लगेच या ठिकाणी क्लिक झाला असेल की शहर म्हणल्यावरती कुठल्याही शहराचं नाव असतं, म्हणजे या ठिकाणी त्याचा वापर आपण सामान्य नाम म्हणून केलेला आहे. परंतु या ठिकाणी बघा, वाक्यातील ही जे आहेत, मी आत्ताच शहरातून आलो, शहर हे सामान्य नाम या ठिकाणी आहे अगोदरचं, परंतु यामध्ये विशेषत्वाने वापरलेलं आहे. म्हणजे मी शहरातून आलो हे त्या ठिकाणी विशेष नाम त्याला दिलेलं आहे. म्हणजे सामान्य नामाचं रूप हे विशेष नाम म्हणून काही वाक्यांमध्ये वापरलेलं जात असतं. उदाहरणार्थ बघा, आता त्याच्यामध्ये मी आत्ताच शहरातून आलो, आज आम्हाला शिवाजींची गरज आहे. बघा, आज आम्हाला शिवाजीची गरज आहे. आता हे वाक्य तुम्हाला पाहत असताना या ठिकाणी आता शिवाजींची गरज आहे हे वाक्य त्या ठिकाणी पाहिलं तर बघा, वरच्या वाक्यामध्ये सामान्य नाम हे विशेष नामामध्ये वापरलेलं आहे आणि खालच्या वाक्यामध्ये विशेष नाम हे सामान्य नामासारखं वापरलेलं आहे. म्हणजे नामाच्या कार्यामध्ये सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून सुद्धा बोध आपण त्या ठिकाणी वाक्याच्या अर्थानुसार घ्यायचा असतो.
आणि आता बऱ्याच जणांना वाटेल की सर हे आता थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं आहे. शहर म्हणलं की सामान्य नाम आम्हाला लगेच लक्षात आलं असतं. आज आम्हाला शिवाजीची गरज आहे, शिवाजी म्हणजे विशेष नाम, आम्ही मोकळं झालो असतो. पण वाक्यानुसार त्या ठिकाणी अर्थ अपेक्षित आहे. आता आज आम्हाला शिवाजीची गरज आहे, विशेष नाम शिवाजी आहे, परंतु त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये वापर सामान्य नाम म्हणून झालेला आहे. आणि वरच्या वाक्यामध्ये मी आत्ताच शहरातून आलो, शहर हे सामान्य नाम असून विशेष नाम म्हणून वापरत आलेलं आहे. पुढे आता या ठिकाणी आपण जर म्हणजे आता बघा काही उदाहरणं यामध्ये आहेत की आज आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये सुदाम नको, भीम हवेत. बरोबर आहे, भीम आता विशेष नाम आहे, परंतु सामान्य नाम म्हणून का वापरले की आम्हाला भीमसारखे एकदम ताकदवान विद्यार्थी आम्हाला हवे आहेत त्यामध्ये. बरोबर. पुन्हा नंतर आमचे नाना म्हणजे जमदग्नीच आहेत, आमचे नाना म्हणजे जमदग्नीच आहेत. आता जमदग्नी म्हणजे या ठिकाणी विशेष नामाचं सामान्य नाम करून वापरलेलं आहे. आता पुढे जमदग्नी याचा अर्थ आपण जर बघितला तर बघा रागीट मनुष्य म्हणून त्याचा वापर होत असतो. आता वाक्य आणखीन आपण जर पुढचे बघितले तर काही भाववाचक नाम हे विशेष नाम म्हणून सुद्धा आलेले असतात. तर आता भाववाचक नाम हे विशेष नाम म्हणून कशा पद्धतीनं आलेले आहेत की थोडक्यात आपण बघूया. शांती ही माझ्या भावाची मुलगी आहे, शांती ही माझ्या भावाची मुलगी आहे. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला थोडासा टाईम मिळत आहे, त्यामध्ये तुम्ही विचार करू शकता की यामध्ये कोणतं नाम काय म्हणून आलेलं आहे. बघा शांती हे जे नाम आहे हे विशेष नाम आहे, परंतु पण वरील वाक्यामध्ये आपल्याला याचा उपयोग विशेष नामासारखा झालेला दिसून येत आहे. आता हे भाववाचक नाम आहे, शांती हे भाववाचक नाम आहे. भाववाचक नामाचा या वाक्यामध्ये उपयोग विशेष नाम म्हणून झालेला आहे. आता आपण बघितलेलं आहे की यापूर्वी सुद्धा विशेष नामाचं कार्य ही भाववाचक नामं करत असताना अजून माधुरी उद्या परीक्षेला जाईल, माधुरी उद्या परीक्षेला जाईल. आता याच माधुरी यालाच आपण एक प्रकारे माधुर्य अशा पद्धतीचं सुद्धा भाववाचक नाम आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतोय. विश्वास हा माझा मामा आहे, विश्वास हा शब्द सुद्धा भाववाचक नाम आहे, गुण आहे ना तो. विश्वास हा माझा मामा आहे. तर ही उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत आणि ही उदाहरणं जर आपण लक्षात ठेवली तर त्या ठिकाणी आपल्याला हे वाक्यातील काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवताना अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी कामी पडणार आहेत. कारण प्रत्येक वेळेसच आपण नियम नाही लक्षात ठेवू शकत, परंतु उदाहरणावरून आपण नियम हे लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. पुढे आणखीन विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून अनेक वचनी वापरसुद्धा त्या ठिकाणी केलेला असतो. आमच्या वर्गात 3 पाटील आहेत, आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. आता या ठिकाणी आपणास जे काही वाक्य येणारे आहेत ते वाक्य पण या ठिकाणी पाहून घ्यायचे आहेत. बघा या ठिकाणी मी तुम्हाला वाक्य सांगतोय, ती वाक्य तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा लक्षात घ्या. त्याच्यावरती काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करा. विशेषणे ही नामाचे त्या ठिकाणी काही कार्य करत असतात. शहाण्याला शब्दाचा मार, शहाण्याला शब्दाचा मार, गरिबांना कसला आला मान. पुढे नंतर श्रीमंतांना गर्व असतो. पुढे नंतर मूर्खाशी जास्त बोलू नये. आता या वाक्यामध्ये काय झालेलं आहे, शहाणा, गरीब, गर्व, पुढे नंतर मूर्ख, श्रीमंत ही मूळची विशेषणे आहेत आणि या विशेषणांचा वापर वाक्यामध्ये नाम म्हणून आलेला आहे. अशी गोंधळ आपल्या वाक्यामध्ये निर्माण करणारी वाक्यसुद्धा त्या ठिकाणी असतात. त्यामुळं शहाण्या किंवा गरीब हे सर्व नाम म्हणून आलेले आहेत. बरोबर. पुढे विशेष नामाचे अनेक वचन होत नाही, परंतु काही वाक्यामध्ये ती अनेक वचनी म्हणून वापरलेली असतात. उदाहरणार्थ आमच्या वर्गात 3 भारत आहेत, आमच्या वर्गात 3 पाटील आहेत किंवा 3 भारत आहेत, म्हणजे भारत नावाचे काय आहेत व्यक्ती. आमच्या वर्गात 3 भारत आहेत. बघा आता या ठिकाणी आहे किंवा 3 पाटील आहेत असं सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. पुढे आणखीन एखादं उदाहरण जर बघायचं म्हटलं तर माझ्या आईने 16 सोमवार केले, 16 सोमवार. बरोबर. म्हणजे अनेक वचनी त्या ठिकाणी विशेष नामं काही आलेली असतात. म्हणजे विशेष नामाचे अनेक वचन होत नाही, परंतु त्या वाक्यामध्ये ती अनेक वचनी म्हणून वापरलेली असतात आणि त्यावेळेस ती ज्यावेळेस अनेक वचनी म्हणून वापरलेली असतील त्यावेळेस आता हे भारत हे विशेष नाम आहे, देशाचं नाव आहे, व्यक्तीचं नाव असू शकतं, पण या ठिकाणी हे सामान्य नाम म्हणून आलेलं आहे. हा सुद्धा नियम आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा
आहे. आता पुढे या ठिकाणी अव्यय असतात, ही नामांची कार्य करतात. आता अव्यय नामांची कार्य कशी करतात बघा. आमच्या खेळाडूंची वाहवा झाली. आमच्या खेळाडूंची काय झाली? वाहवा झाली. वाहवा झाली. बरोबर. वाहवा हा शब्द जो आहे. पुढे नंतर गणेश नापास झाल्यामुळे छी थू झाली. बरोबर. छी थू झाली. म्हणजे या ठिकाणी अव्यय काय काय आलेले आहेत. शब्बास ही सुद्धा अव्यय आलेले आहेत. शब्बास आहे तुझी. एवढे काम कसे करतेस, अशा पद्धतीचं. म्हणजे या वाक्यामध्ये नामाचं कार्य ही मूळची अव्यय करत असतात. अव्यय कोणती कोणती आहेत? वाहवा बघितलं. पुढे आपण नंतर परंतुचं एक आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये परंतुचा वापर फार होतो. ठीक आहे. आता त्यांच्या बोलण्यामध्ये परंतुचा वापर फार होतो, हे आपण या ठिकाणी पाहायचं आहे. हे वाक्यसुद्धा आहेत, त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात आलं असेल. समजून घेण्याचा थोडासा त्या ठिकाणी प्रयत्न देखील करावा आणि जास्तीत जास्त उदाहरणं जी आहेत की नाही, ही सोडवण्याचा प्रयत्न जर आपण केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच लक्षात येईल. होणारा गोंधळसुद्धा कमी होईल. आता पुढे धातूंचे नाम या ठिकाणी धातूंचे नाम जे आहे हे नाम म्हणून सुद्धा कार्य त्या ठिकाणी होत असतं. पोहणे हा त्याचा छंद आहे. पोहणे हा त्याचा छंद आहे. यामध्ये पोहणे असेल किंवा गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते. या ठिकाणी गुरुजींचे हा जो शब्द वागणे हा जो शब्द आहे हा एक प्रकारे क्रियापदासारखा आहे. परंतु गुरुजींचे वागणे हे चांगले आहे किंवा गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ आहे, यामध्ये क्रियापदाचा बोध न होता त्या ठिकाणी ते नाम म्हणून कार्य करत आहे. म्हणजे असे काही धातूस असतात की ते नाम म्हणून देखील कार्य करतात. असे काही सामान्य नामं असतात ती विशेष नामं म्हणून कार्य करतात. अशी काही विशेषण नामं असतात ती सामान्य नाम म्हणून कार्य करतात. मग त्याकरिता एकदम व्हिडिओ संपल्यावरती छानपैकी व्यवस्थित उदाहरणांचा नियमानुसार 2-3 उदाहरणांचा समावेश त्यामध्ये असणारी PDF नोट्ससुद्धा आपल्या ग्रुपवरती पाठवण्यात येईल. त्यासाठी मात्र आपल्याला मेंबरशिप जॉईन करायची आहे. कारण या ठिकाणी फर्स्ट जे मेंबरशिप जॉईन्स करतील त्यांच्यासाठी ही PDF त्या ठिकाणी मोफत असणार आहे. टेस्ट सिरीजसुद्धा मोफत असणारी आहे. आता हे सर्वजण तुम्ही मेंबर्स आहात, त्यामुळे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ते माहीतच होईल. परंतु ज्यांना हे ॲक्सेस मिळणार नाही त्यांनी व्हॉट्सअपद्वारे PDF नोट्स मिळवायची आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन लिंक दिलेली आहे किंवा त्याच्या संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या देखील आहेत. तर तुम्ही यापुढे एक शेवटचा मुद्दा यामधला आहे की तो बघा, अक्षरांचा नामासारखा आपण वापर त्या ठिकाणी करत असतो. त्यामध्ये बघा शुभकार्याचा आरंभ श्रीने व्हावा. पुढे नंतर मचा काना नीट दिसत नाही. आता मचा काना नीट दिसत नाही, मग मचा काना नीट दिसत नाही तर यामधील म जे आहे हे या ठिकाणी काय म्हणून कार्य करत आहे? ओळख आहे. समोर दिसतंय त्या दिसणाऱ्या घटकाचा त्या ठिकाणी आपल्याला एक गुण किंवा त्या गुण धारण करणारी गोष्ट समोर दिलेली आहे. मचा काना मला नीट दिसत नाही आहे, म्हणजे या ठिकाणी म काय झाला? नाम म्हणून झाला. म्हणजे या ठिकाणी अक्षराचा नामासारखा वापर त्या ठिकाणी कधी कधी होत असतो. कधी कधी श्री. आता श्रीचं वाक्य काय सांगितलं मी तुम्हाला ते बघा, नीट लक्ष द्या. शुभ कार्याचा आरंभ श्रीने व्हावा. बरोबर. म्हणजे या ठिकाणी हे नाम म्हणून आलेलं आहे. तर अशा पद्धतीची ही नाम म्हणून आलेली काही गोष्टी आहेत. आता त्यावरती प्रश्न काही मला या ठिकाणी विचारायचा आहे की अविकारी शब्द जे असतात ते अविकारी शब्द किंवा विकारी शब्द हे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद म्हणून असतात. आणि जाता जाता एक प्रश्न जे आहेत हे प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आहे. कमेंटमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा एक टेस्ट दिलेली आहे. ते 3-4 क्वेश्चन्स त्या ठिकाणी आहेत, त्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तीसुद्धा सोडवली तर त्या ठिकाणी खूप चांगला सराव तुमचा होणार आहे. कारण यूट्यूबने नवीन फीचर त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे क्विजेसचं. तर ते क्विज तुम्हाला खाली त्या ठिकाणी लगेच ताबडतोब व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ती सोडवण्यासाठी मदत ठरणार आहे. तर बघा, या ठिकाणी नामाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे आणि हे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. चांगुलपणा ह्या नामाचा प्रकार त्या ठिकाणी ओळखायचा आहे. नामाचे प्रकार आपण बघितलेले आहेत. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नामामध्ये समूहवाचक, पदार्थवाचक ही बघितलेली आहेत. तर त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन काही सजेशन असेल तर नक्कीच त्या ठिकाणी कमेंट करा. prayaginstitute@gmail.com वरती मेलसुद्धा करून तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. ठीक आहे. तर भेटू आपण अशाच काही नवीन एका व्हिडिओमध्ये. क्विजेस सोडवा आणि कमेंट्स करा आणि त्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आपला एक सल्लासुद्धा द्या. आता भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये एका नवीन टॉपिकसह आणि नवीन गोष्टीसह. ठीक आहे. तर ओके, बाय बाय अँड थँक्यू.